पनवेल येथील श्री स्वामी समर्थ मठाचे मठाधिपती सुधाकर घरत यांची कन्या कांचन सुतार यांच्या घरी स्वामी समर्थांच्या पोथीमधून मोठ्या प्रमाणात अंगारा निघत असल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत। हे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर महाराष्ट्रातून अनेक स्वामी भक्त सुतार यांच्या घरी येत आहेत। या संदर्भात प्रसिद्ध झालेल्या बातम्यांनुसार काही दिवसांपूर्वी कांचन सुतार श्री स्वामी समर्थांच्या 51 अध्यायाच्या पोथी वाचनाच्या सप्ताहात जात होत्या। त्याच दरम्यान मठातून घरी जात असताना स्वामींना नेहमी विचारायची की तुम्ही माझ्या घरी कधी येणार। असेच एकदा मठातून घरी जाताना त्यांनी स्वामींच्या फोटोकडे बघून विचारले की तुम्ही माझ्या घरी कधी येणार। असे बोलून त्या रात्री उशिरा त्यांच्या घरी निघून गेल्या। पहाटे 4 वाजता दरवाजा वाजल्याचा आवाज आला। स्वामींनी सांगितले, उठ, मी आलो आहे। हे ऐकून कांचन देवघराच्या खोलीसमोर येताच त्यांना दरवाजापासून देव्हाऱ्यापर्यंत अष्टगंध पसरल्याचे दिसले। त्यावर स्वामी समर्थांची पावले उमटल्याचे दिसले। दरम्यान या संदर्भातील व्हिडिओ आणि बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीने पनवेल शहर पोलीस स्टेशनमध्ये जादूटोणा विरोधी कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यासाठी निवेदन देण्यात आले। हा सगळा प्रकार खोटा असल्याचा दावा अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने करण्यात आला आहे। स्थानिक पोलिसांनी कारवाई न केल्यास पोलीस उपायुक्त किंवा पोलीस आयुक्तांकडे दाद मागण्याचा पर्याय उपलब्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे। नमस्कार, मी सागर राजे, प्रभात पर्व न्यूजवर आपल्या सर्वांचं स्वागत करतो। आपण सध्या पनवेल येथील शीतल कोऑपरेटिव्ह सोसायटीमधील कांचन सुतार यांच्या घरी आहोत। कोऑपरेटिव्ह सोसायटीमधील 4थ्या माळ्यावर ही त्यांची रूम आहे आणि या रूम मधला व्हिडिओ अतिशय व्हायरल होत आहे। तो म्हणजे श्री स्वामी समर्थांच्या या ठिकाणी तुम्ही दिसाल पाहाल की अशा रीतीने पूजा केली जात आहे। इथल्या लोकांचं असं म्हणणं आहे की स्वामी समर्थांची पूजा इथे नित्यनेमाने केली जाते आणि तिथे हे जे ग्रंथ आहे त्याचा 55वा अध्याय वाचत असताना त्या ठिकाणी साक्षात्कार झाला आणि तो म्हणजे या ग्रंथामध्ये 55वा अध्याय वाचत असताना अंगारा निघू लागला। तो अंगारा काय पोथी 55 अध्यायाची ती 2.5 महिने झाले त्यातनं अंगार येत होता आणि त्रिपुरा पौर्णिमेच्या दिवशी पूर्ण पोथी अंगाराने भरली। तर त्रिपुरा पौर्णिमेच्या दिवशी अचानक ही पोथी संपूर्ण अंगाराने भरलेली आहे आणि हा साक्षात्कार झाल्यानंतर याबाबतचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहे। अगदी इथे स्वामींची जी पावलं आहेत ती देखील येताना दिसलेली होती आणि तसे देखील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहेत आणि ही गोष्ट समजल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी या ठिकाणी जमत आहे। आज देखील पहा तुम्ही कशा रीतीने सकाळपासून रेग लागलेले आहे स्वामींच्या दर्शनासाठी ही सगळी मंडळी येत आहेत। असं जरी असलं तरी अंधश्रद्धा निर्मूलनवाल्यांनी देखील या बाबतीत आक्षेप घेतलेला आहे। त्यांच्यामध्ये अशा पद्धतीने काही होऊ शकत नाही, परंतु इथे आलेले जे साधक आहेत त्यांना मात्र याच्यामध्ये निश्चितच चमत्कार झालेला आहे असा या ठिकाणी त्यांना वाटतं आणि म्हणूनच ते या ठिकाणी येत असतात। तर कोण आपण आपलं नाव काय? देवयानी ठाकूर। कुठलं तुम्ही आलेले आहेत? पनवेल मधूनच। का कशासाठी आले तुम्ही? मी हा प्रसादच द्यायला आलोय। ओके, तुम्हाला कधी समजलं? मला परवा समजलं पण मी काल येऊन गेले। काय समजलं तुम्हाला? का इथे अध्याय मधून अंगारा निघालाय आणि स्वामी समर्थ प्रगट झालेले आहेत। काय नाव तुमचं? सरिता राजेश मगर। आम्ही नेरेवरून आलो। पण काय समजलं काय तुम्हाला? आम्हाला कालच समजलं तर आम्ही लगेच आज आलो। काय समजलं काय? की आज स्वामी समर्थ प्रगट झाल्यात त्यांच्या चरणातून येत आम्ही समज आम्ही लगेच आलो। आम्ही पण नेऱ्यावरूनच आलेले समर्थांचे आम्ही खूप भक्त आहोत। आम्हाला जसं समजलं तसं आम्ही धावत आलो नेऱ्याहून। एवढे आम्हाला म्हणजे उत्सुकता भेटण्यासाठी। बरं, तुमचं नाव काय? ज्योती पाटील। तुम्ही कशासाठी आलेले आहेत? दर्शन घेण्यासाठी। काय 4थ्या माळ्यावर आहे ना, त्याच्यामुळे लिफ्ट नसल्या कारणाने लिफ्ट बंद केलेले आहे। इथे राहणाऱ्यांचं असं म्हणणं आहे किंवा त्यांनी दिलेली ज्यांनी माहिती दिली समोर त्यांच्या आई आहेत कांचन सुतार यांच्या, तर त्यांनी माहिती दिली की 3,500 लोक काल दिवसभरामध्ये इथे आली होती आणि त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात इजा करत असताना शेवटी इथल्या सोसायटीला त्रास झाला आणि त्याच्यामुळे त्यांनी ती लिफ्ट बंद केलेली आहे। आणि आज तुम्ही पाहताल की ही सगळी मंडळी म्हणजे अगदी चालत वर येत आहे, त्याच्यामुळे निश्चित त्यांना थोडासा दम लागलेला आहे। एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की हा अंगारा ते प्रत्येकाला देतात, तिथे देतात का ते पिशवीमध्ये आहे ते काय काय हे
म्हणजे त्यातनं निघलेला अंगारा जो आहे ते प्रत्येकाला तिथे त्याची एक पुडी देतात आणि अजून देखील म्हणजे 3,500 लोकांना पण काल दिलं आणि अजून देखील तुम्ही देता, अजून देखील ते अशा पद्धतीने अंगारा देतात तरी देखील तो अजिबात संपत नाही असं देखील त्यांचा दावा आहे. आणि स्वामींच्या मूर्ती या पावलातनं अंगारा येतो. तिथे स्वामींच्या पावलांची मूर्ती आहे, तिथनं पण अंगारा येतो असं त्यांचं म्हणणं आहे. खऱ्या अर्थाने भाविकांची प्रचंड रेग लागलेली आहे. विशेषतः महिला मंडळ, तुम्हाला माहिती आहे की बाबा त्यांचा उत्साह देखील या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल की ती किती मोठ्या संख्येनं इथे ते दर्शनाला येतात. खाली देखील खूप मोठ्या संख्येनं महिला थांबलेल्या आहेत. परत एकदा या ठिकाणी सांगतोय की बाबा याला चमत्कार समजा की श्रद्धा समजा की अंधश्रद्धा, परंतु या गोष्टीमुळे मात्र हे घर चर्चेत राहिलेलं आहे आणि इथला सगळा परिसर सध्या तरी वक्तव्य वातावरण या ठिकाणी दिसत आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट या संदर्भात पनवेलमधील अंधश्रद्धा निर्मूलन संस्थेच्या कार्यकर्त्या यांनी देखील या संदर्भात तक्रार देखील केलेली आहे. ही देखील या बाबतची वस्तुस्थिती आहे. आपल्यासोबत अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पनवेलमध्ये राहणाऱ्या राज्य कार्यवाहक आरती नाईक मॅडम आहेत. मॅडम, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. त्याच्यामध्ये तिथे शीतल कोऑपरेटिव्ह सोसायटी या सोसायटीमध्ये स्वामी समर्थांचा चमत्कार झालेला आहे आणि हे सगळं पाहिल्यानंतर अर्थातच तिथे खूप मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी झालेली आहे. विशेषतः महिला श्रद्धाळू त्या ठिकाणी येऊन तिथे म्हणजे दर्शन घेत आहेत. हा सगळा प्रकार तुम्ही पाहिलेला आहे. तुम्ही या संदर्भात एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर टाकलेला आहे. तुमचं काय म्हणणं आहे या सगळ्या बाबतीत? आपण ही जी बातमी आहे ती बऱ्याच वर्तमानपत्रांमध्ये अगदी कृषीवल सारख्या वर्तमानपत्रांनी सुद्धा छापलेली पाहिली आणि या संदर्भामध्ये आमचं म्हणणं इतकंच आहे, त्या बातमीमध्ये इतकं डिटेल वर्णन केलेलं आहे. पहाटे 3च्या सुमारास स्वामींनी आवाज दिला आणि उठ मी आलोय दरवाजा उघड असं त्यांना सांगितलं आणि त्यानंतर जे काही घडलंय, देव्हाऱ्यापर्यंत अष्टगंध पसरलेलं होतं, त्यातून समर्थांची पावलं उमटली होती, हाताचे निशाण वगैरे उमटलेले आहेत, असे सगळे दावे, चमत्कार घडल्याचा दावा या ठिकाणी कांचन सुतार यांच्याबरोबर झालाय असं त्यांनी सांगितलं. आता याबद्दल महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि अनेक सुज्ञ वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले जे भाविक आहेत किंवा इतर जे सामान्य नागरिक आहेत त्यांचं हेच म्हणणं आहे की अशा प्रकारचे चमत्कार घडतात हे काही खरं असू शकत नाही. म्हणजे आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये जादूटोणा विरोधी कायदा अस्तित्वात आहे आणि त्या कायद्याअंतर्गत असा चमत्कार झाल्याचा दावा करणं, अशा चमत्काराचा प्रचार आणि प्रसार करणं आणि ती बातमी सुद्धा प्रसिद्ध करणं आणि ती व्हायरल करणं हे गुन्हा असलेले गोष्टी आहेत. त्याच्यामुळे आमचं म्हणणं इतकंच आहे की या संदर्भामध्ये एकतर आपण 5 दिवसांपूर्वी पोलीस कारवाईचं पत्र दिलेलं होतं की या जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत याची चौकशी व्हावी, हा गुन्हा नोंदवण्यात यावा आणि तो चमत्कार जर खरंच घडलेला असेल तर कांचन सुतार यांनी तो सिद्ध करून दाखवावा. या संदर्भामध्ये म्हणजे जे काही आता जर तुम्ही गेलात म्हणजे नंतर आम्ही सुद्धा पथकाने भेट दिलेली आहे तिथं गेल्यानंतर आता असं काही घडताना दिसत नाही. म्हणजे पहाटे 3 वाजता जी गोष्ट घडली ते पाहण्यासाठी केवळ त्याच फक्त होत्या तिथे, त्याचं काही रेकॉर्डिंग आपल्याला मिळालेलं नाही. नंतर मात्र जे काही भाविकांची गर्दी लोटलेली आहे, जे काही येत आहेत सगळे भाविक बघायला किंवा जी पावलं उमटलेली जी दाखवत आहेत त्या तेवढंच पाहायला मिळतंय. आमचं असं म्हणणं आहे की हा चमत्कार घडलाय, 91व्या अध्यायातून जो काही सगळा अंगारा बाहेर आलेला आहे तो त्यांनी सिद्ध करून दाखवावा, नाही तर त्यांचा दावा त्यांनी माघारी घ्यावा, अन्यथा जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती करते आहे. आणि तसं पत्र सुद्धा दिलेलं आहे. त्यांची चौकशी करण्यासाठी सुद्धा त्यांना बोलवण्यात आलेलं होतं. याचा पुरेपूर पाठपुरावा अनिसच्या कार्यकर्त्यांकडनं घेतला जातो आणि कांचन सुतार यांना पोलीस स्टेशनमध्ये बोलवण्यात आलेलं होतं. आमचे कार्यकर्ते सुद्धा त्यावेळेला उपस्थित असावेत असं पोलिसांकडनं सांगितलेलं होतं. कार्यकर्त्यांनी वाट बघितली तोपर्यंत तरी त्यांच्याकडनं कोणीही आलेलं नव्हतं, त्या स्वतः सुद्धा आलेल्या नव्हत्या. पण पोलिसांनी जबाब नोंदवून घेतलेला आहे आमच्याच कार्यकर्त्यांचा, हे सुद्धा घडलेलं आहे. आता जर या ठिकाणी स्थानिक पातळीवर काही घडत नसेल तर मग अर्थात आमच्याकडे पुढे जाण्याचा सुद्धा मार्ग मोकळा असेल. आम्ही वाट पाहतोय, पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी, गुन्हा नोंदवून घ्यावा अशी आमची मागणी कायम राहणार आहे. स्थानिक पोलीस स्टेशनला आपण तक्रार करतो आहोत. जर तिथून काही हालचाली होत नसेल, काही घडत नसेल तर अर्थात आपण उपायुक्तांकडे जाऊ शकतो, आपण सिटिंगकडे जाऊ शकतो, असं पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहेतच. आणि मीडियामध्ये खरं तर विशेष गोष्ट अशी आहे हे सगळे व्हिडिओ मीडियामध्ये बऱ्यापैकी फिरलेले आहेत, व्हायरल झालेले आहेत. तो हा दावा ते करतायत किंवा चमत्कार घडल्याचं त्यांचं जे म्हणणं आहे ते सिद्ध करण्याची गरज नाही. सगळं दिसतंय आपल्याला, लेखी पुरावे त्याचे पेपरमध्ये छापून आलेल्या बातम्या आहेत, त्यांच्याकडनं सुद्धा जे आता व्हिडिओ बनवले जातात ते सुद्धा आपल्या समोर आहेत. ते सगळं समोर असताना गुन्हा नोंदवून घ्यायला खरं तर काहीच हरकत नाहीये.
आणि तो ताबडतोब गुन्हा नोंदवावा आणि त्यांना सुद्धा तशा पद्धतीने सांगण्यात यावं अशी मागणी आमची कायम राहणार आहे.